नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025ची जी भरतीची आहेत विद्यार्थी मित्रांनो ती आलेली आहेत. तर त्यासाठी जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी लिंक आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सुरू झालेली आहेत. तर आजपासून जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे आहेत ते फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत येथे. तर प्रत्येक कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद आहेत याबाबतची सर्व माहिती आज आपण बघणार आहोत. आणि फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सोबतच परीक्षा पद्धत कशी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहेत याबाबतची सुद्धा सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजेच अशाच प्रकारची अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जी पोलीस भरतीची जी काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. येथे आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या ज्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बघा या वेबसाईटवर आल्यानंतर इथे जाहिरात नावाचं इथं ब्लॉग दिसेल आणि अधिक माहिती आहे या बटनवर क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो. येथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं एक इंटरफेस तुमचा ओपन होईल, जेथे बघा तुम्ही इथे तुमचं जे पद आहेत ते इथं सिलेक्ट करू शकता आणि इथं घटक म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याची इथं तुम्ही जाहिरात बघू शकता आणि ते जाहिरात बघूनच मग तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्याला भरायचा त्याची निर्णय जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. तर बघा इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पद या ब्लॉकला क्लिक केल्यानंतर बघा इथे 5 प्रकारचे पदं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे आहेत, जसे की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, SRPF, बँड्समन आणि प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजे कारागीर शिपाई असे 5 प्रकारचे पद आहेत इथे. यापैकी बघा कोणत्याही एका पदावर तुम्ही क्लिक करू शकता. अशा प्रकारे हे केल्यानंतर बघा इथे घटक या ब्लॉकवर क्लिक करायचं. येथे तुम्हाला जो जिल्हा पाहिजे तो जिल्हा इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्ही इथे तुमची जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ते डाउनलोड करू शकता. येथे तुम्हाला फक्त तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत हे तुम्हाला कळून जाईल. जसं की आपण उदाहरणार्थ SP कोल्हापूरसाठी सिलेक्ट केलं. अशा प्रकारे इथे डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची PDF फाईल ओपन होईल. तर बघा येथे बघा कोल्हापूर जिल्ह्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो ती जागा दिलेली आहेत. येथे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 88 जागा ज्या आहेत आलेल्या आहेत पोलीस शिपायाच्या. याच्यामध्ये बघा कॅटेगरीनुसार तुमच्या जागा ज्या आहेत तिथं आरक्षित केलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही बघू शकता फॉर्म. त्याच्या व्यतिरिक्त बघा तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहेत त्याची प्रत्येक जाहिरात ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे बघू शकता. फक्त काय तुम्हाला इथे पद सिलेक्ट करायचं आहे, घटक सिलेक्ट करायचा आहे आणि त्या जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहेत. तर बघा आता फॉर्म किती पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कोणकोणत्या घटकासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा एकापेक्षा जास्त घटकासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा नाही याबाबतची सर्व माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे घेऊच. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक सर्वसाधारण सूचना आहेत. यामध्ये बघा तुमची जी फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती 30 नोव्हेंबर इतकी असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिनाभर तुम्हाला फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ते देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा तुम्हाला परीक्षेसाठी जे शुल्क आहे तो ओपन कॅटेगरीसाठी 450 रुपये असेल आणि जे रिझर्व कॅटेगरी असेल SC ST OBC सर्व कॅटेगरी त्यांच्यासाठी 350 रुपये तुमचा परीक्षा शुल्क आकारण्यात येईल. तुम्ही जितक्या पदासाठी फॉर्म भराल विद्यार्थी मित्रांनो तेवढ्याची वेगवेगळी फी लागेल. तुम्ही या प्रत्येक 5 पैकी 5 प्रकारचे पद जर तुम्ही भरण्यास इच्छुक असाल तर तुम्ही भरू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्ही एका प्रकारच्या पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत. तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर मग तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरावा लागेल. जसे की पोलीस शिपाईसाठी एक जिल्हा, पोलीस शिपाई चालकसाठी दुसरा फॉर्म, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी तिसरा. तुम्ही फक्त पोलीस शिपाईच कॅटेगरीसाठी इतर म्हणजे एकपेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्या. त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही डॉक्युमेंट जे आहेत ती आवश्यक असेल फॉर्म भरण्याच्या वेळेस. तर बघा तुमच्याकडे बघा
तुमचं जे क्वालिफिकेशन मागण्यात आलं आहे त्या क्वालिफिकेशनच्या मार्कशीट, जन्मदाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर अनिवार्य नाही आहे ते. त्याच्या व्यतिरिक्त MSCIT सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व इतर जे काही तुम्ही समांतर आरक्षणाच्या अंतर्गत जर तुम्ही OBC कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला जे NCL लागेल विद्यार्थी मित्रांनो, ते नवीन आर्थिक वर्षाचं आणि नवीन आर्थिक वर्षाचं म्हणजेच यावर्षी चालू असणारं जे नॉन क्रिमिनल आहे विद्यार्थी मित्रांनो ते लागेल. त्यासाठी तुम्ही जर नॉन क्रिमिनल काढलं नसेल नवीन तर तुम्ही ते नॉन क्रिमिनल विद्यार्थी मित्रांनो काढून घ्या आणि परीक्षेच्या तारखेच्या आधीच. जर तुमच्याकडे बघा नॉन क्रिमिनल जर 2026च्या मार्चपर्यंत व्हॅलिड असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट काढायची गरज नाही. परंतु तुमचं जर नॉन क्रिमिनल जर विद्यार्थी मित्रांनो 2025पर्यंतच व्हॅलिड असेल तर त्या वेळेस मात्र तुम्हाला ते सर्टिफिकेट काढावं लागेल. जर तुम्ही ते सर्टिफिकेट काढलं नसेल नवीन तर ते काढून घ्या लगेचच. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पोलीस शिपाई या पदाबाबतची जे काही क्वालिफिकेशन आणि ज्या अटी आहेत ते बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई गट यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, ते एकूण 45 घटकामध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जागा आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे. यापैकी तुम्ही फक्त एका घटकासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा तुमच्यासाठी जे पोलीस शिपाई या पदासाठी जे तुमचं वयोमर्यादा आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते मॅक्झिमम 28 वर्ष आहेत खुला म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी, आणि मागासवर्ग कॅटेगरीसाठी तुम्हाला 33 वर्ष इतके आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही समांतर आरक्षणाच्या अंतर्गत येत असाल तर तुम्हाला इथे 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुमची काही वयोमर्यादा आहेत ती सर्व पदासाठी सारखीच आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहेत, जे तुम्हाला कमीत कमी 12वी पास असणं आवश्यक आहेत किंवा त्याच्या समकक्ष जर तुमचं शिक्षण झालेलं असेल, जसे की त्याच्या समकक्ष म्हणजे जसं की पॉलिटेक्निक डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरण्यास विद्यार्थी मित्रांनो पात्र आहात. म्हणजे 12वी किंवा त्याच्या समकक्ष म्हणजेच त्याचे इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त इथे जे समकक्ष जे आहेत 12वीच्या समकक्ष असणारे जे काही क्वालिफिकेशन आहेत तिथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. याचीसुद्धा नोटीस मी तुम्हाला या इन्फॉर्मेशनची जी काही PDF फाईल आहे हे सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. बघा इथे यशवंतराव मुक्त म्हणजेच YCMU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठतील तुम्ही जर पदवीमधील 1 वर्ष पूर्ण केलेलं असेल तर ते विद्यार्थीसुद्धा इथं अर्ज करण्यास पात्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही तुमच्याकडे जर ITI कोर्स झाला असेल तुमचावाला पूर्ण 2 वर्षाचा कमीत कमी, तर ते सुद्धा विद्यार्थी इथं पात्र आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमावालेसुद्धा विद्यार्थी इथं पात्र आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमची जे काही फिजिकल क्वालिफिकेशन जे शारीरिक पात्रता आहेत त्यामध्ये बघा पुरुष उमेदवारासाठी उंची जे आहेत ते कमीत कमी 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहेत, आणि तुमची जे काही चेस्टची जी साईज आहे ते तुमची 69 सेंटीमीटरपेक्षा पाहिजेत, आणि फुगवून तुमचीवाली मॅक्झिमम 5 सेंटीमीटरने 84 सेंटीमीटर तरी मिनिमम तुमच्याकडे जे आहेत विद्यार्थ्यांना तुमची जी चेस्ट साईज असणे आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त महिला कॅटेगरीसाठी तुमची जी उंची आहे 155 सेंटीमीटरपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे या शारीरिक पात्रतेतून काही जणांना येथे सूट देण्यात आलेली आहेत. तर ते बघा सूट कोणाकोणाला देण्यात आली आहेत हे सुद्धा बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अनुसूचित जमातीतील असेल त्या विद्यार्थ्यांना या उंचीमध्ये 5 सेंटीमीटरची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो सूट देण्यात आलेली आहेत. तर बघा म्हणजे कसं, जर पुरुष उमेदवाराला इथे 165 सेंटीमीटर जर तुम्हाला उंची लागत असेल तर तुम्ही जर ST कॅटेगरीतील विद्यार्थी असाल अनुसूचित जमाती तर तुम्हाला ती 160च पाहिजेत, आणि महिला कॅटेगरीला 155 आहेत तर त्यांनासुद्धा जे ST कॅटेगरीतील महिला आहेत त्यांना 150च उंची असणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 5 सेंटीमीटरची जे ते शिथिलता देण्यात आलेली आहे.
त्याच्या व्यतिरिक्त जर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्याच्या हल्ल्यात किंवा नक्षलविरोधी कारवाईत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किंवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांमधील असेल उमेदवार तर त्यांनासुद्धा उंचीमध्ये 4 सेंटीमीटरची जी आहे ती सूट देण्यात आलेली आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त बघा जर तुम्ही खेळाडू असाल उमेदवार तर तुम्हालासुद्धा उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटरची सूट विद्यार्थी मित्रांनो ते देण्यात आलेली आहेत. तर बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीतील जे पोलीस शिपाई पद आहे हे चालक नाही विद्यार्थी मित्रांनो, तर हे फक्त पोलीस कॉन्स्टेबलचं साधारण पद आहेत. यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे 2 व्हीलरचं लायसन असणं आवश्यक आहे, म्हणजे हलकी मोटार वाहन चालवण्याचं. जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आता जर ते लायसन नसेल तर तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत बघा ते परवाना जो आहे म्हणजे ते लायसन काढणं अनिवार्य असेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाची सूचना बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पॉईंट नंबर 3 जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे सांगण्यात आले आहेत की जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातील शासन गृहविभाग आदेश क्रमांक नुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती म्हणजे जे गडचिरोली जिल्ह्यासाठी जे काही जागा आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या, त्यामध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणारा विद्यार्थी जो आहे तो त्या पोलीस भरतीमध्ये भाग घेऊ शकतो. इतर जिल्ह्यातील विद्यार्थी जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये भाग घेऊ शकणार नाही. आणि सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो त्या उमेदवाराला 100 गुणाची गोंडी आणि माडी या भाषेची लेखी चाचणी जी आहे ते सुद्धा द्यावी लागेल. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणारा जो उमेदवार आहे आणि तो गडचिरोली जिल्ह्यासाठी जर फॉर्म भरत असेल तर त्याला तहसीलदाराकडून म्हणजे तहसीलीमधून वास्तव्याचा दाखला म्हणजे रेसिडेन्शियल सर्टिफिकेट जे आहे ते तहसीलीतून बनवणं आवश्यक असेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्याला कोणालाही आणि जो विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यामधील असेल त्याने सर्वप्रथम तहसीलीतून रेसिडेन्शियल सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील पदासाठी पोलीस भरतीमध्ये फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी जो आहे तो पात्र असेल, इतर जिल्ह्यातील नसेल, हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्वप्रथम बघा इथे फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तुमची सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार आहेत म्हणजे फिजिकल टेस्ट. त्यासाठी एक टाईमटेबल जो विद्यार्थी मित्रांनो तो तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला जाहीर करण्यात येईल. त्याच्यामध्ये बघा तुमचे 3 प्रकारच्या टेस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते घेण्यात येणार आहेत. ज्यामध्ये बघा पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर रनिंग ज्याला 20 मार्क असेल, त्यानंतर एक 600 मीटर रनिंग असेल ज्याला 15 मार्क असेल, आणि गोळाफेक हे तिसरी चाचणी ज्याला 15 मार्क असेल. याला बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच दुसरी नोटिफिकेशन येईल. जेव्हा तुमचं पूर्ण फॉर्म भरणं होईल तेव्हा तुमची एक नोटिफिकेशन येईल की यामध्ये तुम्हाला ज्या काही टेस्ट सांगण्यात आलेल्या आहेत या सर्व टेस्टमधील तुम्हाला हे जे मार्किंग आहे विद्यार्थी मित्रांनो ते मार्किंगच्या बद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला लवकर कळून जाईल. त्यानंतर बघा महिला कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत म्हणजे महिला उमेदवारासाठी बघा रनिंगसाठी बघा 800 मीटर धावणे 20 मार्क, आणि 100 मीटर व गोळाफेक हे सारख्याच प्रकारचे आहेत ज्याला 15-15 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे तुमची चाचणी असणार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची फिजिकल टेस्ट झाल्यानंतर तुमच्या जे की एकूण जागा आहे विद्यार्थी मित्रांनो त्या जागेच्या एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 म्हणजे 10 पट विद्यार्थी जे आहेत लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येतील आणि त्यांची नंतर लेखी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा यामध्ये बघा सर्वप्रथम फिजिकल टेस्ट होणार आहेत, त्यानंतर मग तुमची रिटर्न टेस्ट होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि या दोन्ही टेस्टच्या गुणाच्या आधारावर तुमचं जे आहे ते फायनल सिलेक्शन होणार आहेत. तर बघा 50 मार्काची तुमची बघा इथे फिजिकल टेस्ट होणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा, आणि 100 मार्काची तुमची बघा विद्यार्थी मित्रांनो इथे लेखी परीक्षा होणार आहेत. त्यानंतर बघा लेखी परीक्षा जी असेल विद्यार्थी मित्रांनो तुमची
MCQ बेस म्हणजेच तुमची OMR सीटवर आधारित असणार आहेत आणि त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 4 विषयावर आधारित जे आहेत ते परीक्षा घेण्यात येईल, ज्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी व मराठी या 4 विषयावर आधारित बघा तुमची 100 मार्काची जे आहे ते टेस्ट होणार आहेत, प्रत्येकी 25 मार्काची अशी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची पोलीस शिपाई चालक या पदासाठीची आपण अर्हता बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमची जी फिजिकल क्वालिफिकेशन आहेत ती सारखीच असणार आहे. त्यामध्ये इतर क्वालिफिकेशन आपण इथे बघू शकतो. वयोमर्यादासुद्धा तुमची सारखीच असणार आहेत. फक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्याकडे 12वी सोबतच तुम्हाला तुमच्याकडे हलके वाहन चालवण्याचं जे काही लायसन असेल म्हणजेच लाईट मोटर व्हेकल लायसन अनिवार्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. चालक या पदासाठी तुम्हाला पोलीस शिपाई या पदासाठी सुरुवातीला लाईट मोटर व्हेकलचं लायसन अनिवार्य नाही आहे, परंतु 2 वर्षामध्ये ते तुम्हाला काढावं लागेल. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई चालक या पदासाठी मात्र तुम्हाला लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणं आवश्यक आहे आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचं लायसन्ससुद्धा तुम्हाला काढणं आवश्यक असेल. पुढील 5 वर्षामध्ये बघा तुम्हाला 5 वर्षाचा वेळ देण्यात येईल हेवी मोटर म्हणजेच जड वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी, परंतु तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकलचं जे लायसन असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा जो पॉईंट आपण वरती चर्चा केलेला होता तोच पॉईंट बघा इथे देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील जे काही पद आहेत त्यासाठी फक्त गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारच पात्र आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला क्वालिफिकेशन हे तुमची सारखीच असणार आहेत, 12वी आणि इक्विव्हॅलेंट. त्यानंतर बघा तुमची इतर जे शारीरिक पात्रता आहेत ते सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो सारखीच दिलेली आहेत. फक्त महिला जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी इथं 158 सेंटीमीटर देण्यात आलेली आहेत उंची. बाकी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला वरीलप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे तुमचे जे आहेत ते उंचीमध्ये जे आहेत ते सूट देण्यात आलेली आहेत. वरील ज्या प्रकारे मी सांगितलेलं आहेत की ज्या कॅटेगरीला तुम्हाला सूट देण्यात आलेली आहेत उंचीमध्ये, त्याच प्रकारची सूट येथे प्रत्येक पदासाठी असणार आहेत. त्यानंतर बघा येथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची शिपाई या पोलीस चालक शिपाईसाठी जे आहेत ते फिजिकल टेस्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती बघा याच्यामध्ये फक्त 2 टेस्टच होणार आहेत. वरती आपण शिपाई पदासाठी जी टेस्ट बघितली ती फिजिकल टेस्ट, त्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या टेस्ट देणे अनिवार्य होत्या. याच्यामध्ये बघा तुमच्या 2 टेस्ट होणार आहेत फक्त. एक म्हणजे 1600 मीटर रनिंग 30 मार्कासाठी आणि दुसरी जी आहेत बघा तुमची गोळाफेक होणार आहेत 20 मार्क्ससाठी, असे 50 मार्काची. तर शिपाई पदासाठी आणि चालक पदासाठी जे शारीरिक चाचणी जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ती वेगवेगळी आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा महिला उमेदवारासाठी 800 मीटर आणि गोळाफेक असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा झाल्यानंतर बघा तुमची शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुमची जी आहे ती लेखी परीक्षा घेतली जातील सर्वप्रथम. आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर बघा तुमची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो वाहन चालवण्याची जे स्किल टेस्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते घेण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला किमान 40% गुण घेणे आवश्यक आहेत पास होण्यासाठी. जर तुम्ही 40% गुण घेतले नाही त्या स्किल टेस्टमध्ये तर तुम्ही अपात्र होणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी बघा तुमची 2 प्रकारच्या टेस्ट घेण्यात येईल. एक हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी ज्यासाठी 25 गुणाची परीक्षा असेल आणि दुसरी जीप प्रकारातील जे वाहन असते ते चालवण्याची चाचणी जी की 25 मार्क असेल त्याची. ही जी 2 टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 50 मार्काच्या टेस्ट ह्या लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची हे स्किल टेस्ट होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला या 50 पैकी कमीत कमी 20 मार्क घेणे आवश्यक असेल एकत्रितरित्या. भलाही तुम्ही खालच्या टेस्टमध्ये तुम्ही 25 पैकी 5 घेतले आणि वर तुम्ही 25 पैकी 20 घेतले तरी चालेल, परंतु कमीत कमी तुम्हाला परीक्षेसाठी 20
मार्क जे आहेत म्हणजेच 40% गुण तुम्हाला घेणे अनिवार्य असेल. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जे आहेत 50% शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत 50%पेक्षा जास्त किंवा 50% त्यांचे एकाच 10 या प्रमाणामध्ये तुमच्या जे आहेत ते लेखी परीक्षेसाठी उमेदवार पात्र करण्यात येईल आणि त्यांची नंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते पण सांगण्यात आले आहेत की संपूर्ण राज्यभर पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन भरतीवेळी सदरची बाब विचारात घेऊनच अर्ज करावे. म्हणजेच तुम्हाला एका कॅटेगरीच्या पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येईल. एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरावा लागेल. म्हणजे जे 5 प्रकारचे जे पद दिलेले आहेत त्या 5 पैकी तुम्ही 5ही फॉर्म भरू शकता, परंतु वेगवेगळे एकाच कॅटेगरीमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकणार नाही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे चालक या पदासाठी, यामध्ये तुम्हाला 5 विषय असणार आहेत. एक म्हणजे गणित, दुसरा सामान्य ज्ञान चालू घडामोडी, तिसरा बुद्धिमत्ता, चौथा असेल मराठी आणि व्याकरण व 5वा जो आहे तो मोटार वाहन चालवणे व वाहतुकीचे जे नियम असतात त्याबाबतची चाचणी होणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर जे सर्वसाधारण जे काही पद आहेत त्यासाठी फक्त तुमच्या याच्यामधील 4 विषय असणार आणि चालक या पदासाठी मात्र एक अधिकचा विषय म्हणजे मोटार वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम याबाबतचे जे ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाईल. येथे प्रत्येक विषयाला समान गुण देऊन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे इथं 5 विषय देण्यात आले तर प्रत्येकी तुमचे 20-20 प्रश्न येतील आणि बाकी जे काही घटक आहेत त्याच्यासाठी तुमची 25-25 मार्काची अशी परीक्षा होणार आहेत, एकूण 100 मार्काची. त्यानंतर बघा पोलीस शिपाई बँड्समन, बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी बघा येथे एकूण एवढ्या विभागासाठी बघा तुमचे एवढ्या घटकासाठी तुमचे फॉर्म जे आहेत विद्यार्थी मित्रांनो निघालेले आहेत बँड्समन या पदासाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस बँड्समन या पदासाठीची जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते सारखीच आहेत आणि वयोमर्यादासुद्धा, परंतु बघा याच्यामध्ये काही बदल आहेत तुमच्या यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे चालक या पदासाठी तुम्हाला ड्रायव्हिंगची टेस्ट होणार आहेत, त्याचप्रकारे इथं बँड्समन या पदासाठी तुमची एक स्किल टेस्ट होणार आहेत. तर त्या स्किल टेस्टमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्याची माहिती असणे व वाद्य वाजवण्याचा अनुभव असणे आवश्यक असेल. त्यानंतर बघा पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करायच्या समिती शक्यतो भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. ह्या अटी तुम्हाला आवश्यक नाही आहे बघा विद्यार्थी मित्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची काही तुम्हाला आवश्यकता नाही आहे, परंतु एक लक्षात ठेवा याच्यासाठी तुमची एक प्रात्यक्षिक चाचणी म्हणजे स्किल टेस्ट होणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमची प्रत्येक पदासाठी फिजिकल टेस्ट होणार आहेत. त्यामध्ये बघा चालक या पदाची शारीरिक पात्रता सोडून बाकी जे बघा इथं जसं की बँड्समन या कॅटेगरीमध्ये तुमच्या 3 टेस्ट होणार आहेत फिजिकलमध्ये, ज्या प्रकारे शिपाई पदासाठी मध्ये होत्या त्याच प्रकारे. त्यानंतर तुमची एक लेखी परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची लेखी परीक्षेमध्ये हे 4 विषय असणार आहेत. या 4 विषयावर आधारित तुमची परीक्षा असणार. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सशस्त्र पोलीस शिपाई जे SRPF असते, SRPF कॅटेगरीतील जे पद आहेत त्यासाठी बघा येथे 10 जे काही घटक आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या 10 घटकामध्ये याची पदासाठी जे आहे ते जागा निघालेल्या आहेत. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, 13 घटकासाठी जे आहे ते SRPF पदासाठी जे आहे ते जागा आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता ही सारखीच असणार आहेत सर्व पदासाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, SRPF कॅटेगरीतील जे काही कॉन्स्टेबल आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पुरुष उमेदवारच याच्यासाठी एलिजिबल आहेत विद्यार्थी मित्रांनो SRPF कॅटेगरीमध्ये. आणि यामध्ये तुम्हाला उंची जी आहे ती 168 सेंटीमीटर असेल मिनिमम, आणि तुमची जी छाती आहे ती छातीची जी क्वालिफिकेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व फुगवून याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचा फरक देण्यात आलेला आहे.
आणि इतर पदाप्रमाणेच तुम्हाला इथे बघा तुमच्या उंचीमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काही सूट देण्यात येईल. ज्या प्रकारे अनुसूचित जमातील उमेदवार असेल किंवा स्पोर्ट पर्सन असेल किंवा इतर ज्या अटी देण्यात आलेल्या आहेत त्या अटीनुसार तुम्हाला इथे तुमच्या जे उंचीमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या प्रकारे तुमची सूट देण्यात आलेली आहेत. इतर अटी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या त्या सारख्याच आहेत सर्व पदासाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा येथे तुमची SRPF कॅटेगरीसाठी जी काही शारीरिक चाचणी जी होणार आहे त्यामध्ये तुमची 5 किलोमीटर धावण्यासाठीची चाचणी होणार आहे जे की 50 मार्काची असणार. त्यानंतर 100 मीटर धावण्यासाठी 25 मार्काची आणि गोळाफेक होणार आहेत 25 मार्काचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, SRPF जे काही कॉन्स्टेबल आहे यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची शारीरिक चाचणी ही 100 मार्काची होणार आहेत. तर इतर जे काही 4 कॅटेगरीत आहेत ते तुमची फक्त 50 मार्काची शारीरिक चाचणी होणार. परंतु SRPFचे जे काही तुमचे जे काही कॉन्स्टेबल भरती आहे म्हणजे पोलीस शिपाई भरती आहेत राज्य राखीव पोलीस दलातील, त्यासाठी तुमची 100 मार्काची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमची जे आहेत शारीरिक चाचणी होणार आहेत. इतर जे तुमची लेखी परीक्षा जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सारखेच असणार आहेत 4 विषय मिळून. त्यानंतर बघा तुमचं 5वं जे पद आहे ते आहे कारागृह शिपाई. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कारागृह शिपाई या पदासाठी तुमच्या 4 घटकासाठी ह्या जागा आलेल्या आहेत. नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबईसाठी. ह्या पदासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असतील तर. इतर क्वालिफिकेशन ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शारीरिक पात्रता आणि शिक्षण, उंची वगैरे हे सर्व सारख्याच प्रमाणात आहेत. आणि तुमची जे काही शारीरिक चाचणी जी आहे विद्यार्थी मित्रांनो कारागृह शिपाईसाठी ती तुमची 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक होणार पुरुष कॅटेगरीसाठी. आणि महिला उमेदवारासाठी 800 मीटर, 100 मीटर आणि एक गोळाफेक चाचणी होणार. त्यानंतर बघा ही जी चाचणी विद्यार्थी मित्रांनो तुमची 50 मार्काची असणार आहेत. आणि त्यानंतर तुमची 100 मार्काची जी आहे ती लेखी परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल मी. तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरावा. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटची आणि महत्त्वाची सूचना म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील जे काही सर्व प्रकारचे जे पद आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्याचे उमेदवारच जे विद्यार्थी मित्रांनो ते पात्र असणार आहेत. इतर जिल्ह्यातील विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमच्याकडे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहेत की तुमचा जर मोबाईल नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तुमचा मोबाईल नंबर तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही. हा फॉर्म भरण्याच्या आधी सर्वप्रथम तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक करावा लागेल. आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक झाल्यानंतर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. याबाबतची सूचनासुद्धा तुम्हाला जे काही फॉर्म भरण्याची जे काही पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे देण्यात आलेले आहेत. बघा ते बघूया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक कसा करावा. तर बघा तुमचं जे काही जवळचं जे आधार केंद्र आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या आधार केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड असेल ते आधार कार्ड घेऊन जायचं आणि तुम्हाला तिथे जाऊन बघा तुमचा मोबाईल नंबर जो आहे अपडेटेड मोबाईल नंबर तुम्हाला तिथे लिंक करायचा आहे त्या आधार कार्डशी. तो आधार कार्डशी नंबर लिंक झाल्यानंतर बघा तुम्हाला एक मेसेज येईल की मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी अपडेट झालेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती 30 नोव्हेंबर असल्यामुळे पूर्ण एक महिनाभर तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक दिलेली आहे. तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनीही कोणी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर तुम्ही मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा आणि नंतर लगेच तुम्ही फॉर्म भरू शकता.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही काय करा, लवकरात लवकर मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक करा. म्हणजेच तुम्हाला समोर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची आपली माहिती होती आणि पुढील माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर लवकरच संपूर्ण जे काही परीक्षा आहेत, लेखी परीक्षा, संपूर्ण लेखी परीक्षेची जी तयारी आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये जे काही 4 विषय जे देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सोबतच चालक या पदासाठी जे काही विषय दिलेले आहेत वाहतुकीच्या नियमाशी संबंधित, हे सर्व प्रकारची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून देण्यात येईल आणि संपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.